तर नक्की सॅम्युअलच्या बॅटमध्ये ते धाव येताना पाहते आणि या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्येवर. तर नक्कीच कामोठे क्रिकेट म्हटलं की आक्रमक अशी जोडी आपण पाहतोय. शिवा लंके आणि सॅम्युअल चौगुले यांना बॅटिंग मार्कवर नक्की 2 चेंडूवर एक शांत आणि संयमी अशी सुरुवात आपण करताना पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर या संघाची. दरम्यान पुन्हा एकदा वळतो सामने दिशेने तिसरा चेंडू. तर नफीस यांच्या पहिल्या षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच डावखुऱ्या हाताचा फलंदाज शिवा लंके यांना पाहतोय. शफल होण्याचा प्रयत्न इथे फुल लेंथ प्रकारे चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनच्या दिशेने नक्कीच जाईल क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकेपर्यंत. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच चांगली अशी माफक अशी गोलंदाजी करतोय नफीस आपल्या संघासाठी. 3 चेंडूवर पॉवर प्लेचं हाणामारीच्या षटक आपण इथे पाहतोय. 3 चेंडूवर आतापर्यंत मात्र एक आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. खूप चांगली आणि किफायती अशी गोलंदाजी करता पाहतोय नफीस यांना. दरम्यान चौथा चेंडू नफीस यांच्या षटकातील. पुन्हा एकदा शिवा लंके यांना शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितले. पंचांनी दाद धरून ठेवली आणि पंच आम्हाला इथे इशारा करतायत अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या वाढेल ती म्हणजेच 2 धावांवर. तर आपण इथे पाहतोय प्रकाश ज्योतातील देखील सामने आपण पाहणार आहोत संध्याकाळच्या सत्रामध्ये. कामोठे प्रीमियर लीग 2025 पर्व 4 वळते पुन्हा एकदा सामन्या दिशेने नफीस. स्ट्रायकर पुन्हा एकदा शिवा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल लेंथचा चेंडू होता. इथे मात्र वेल लेफ्ट केलं. पंचांकडे नक्कीच दाद मागितलेली. इथे मात्र पंचांनी फलंदाजीची दाद फेटाळली आहे आणि अजून एक डॉट बॉलची होते सांगता नक्कीच काय गोलंदाजी केली आहे नफीस यांनी आतापर्यंत. 4 चेंडूंमध्ये मात्र आणि मात्र 2 धावा फक्त खर्च केल्या. हाणामारीचे षटक नक्कीच. नफीस पुन्हा एकदा शिवा यांना 5वा चेंडू. इथे मात्र फुल लेंथ प्रकार चेंडू तो यॉर्कर लेंथचा चेंडू ज्याला म्हणतो क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर करतो नफीस इथे. तदरम्यान खोदून काढल्या चेंडूला शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो सचिन पाटील यांना. एक धाव तर नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पुसते ती म्हणजेच तर नक्की इथे मोठ्या फटक्यांची आता गरज असते शिवा आणि सॅम्युअल यांच्या बॅटमधून. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या नफीस यांनी. शेवटचा चेंडू काय घडेल काय बिघडेल या चेंडूवर. पुन्हा एकदा वळतोय पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. नफीस स्ट्राईकवर इन्फॉर्म बॅट्समन सॅम्युअल. शॉर्टऑफ चेंडू होता. चेंडूला पुल करायचं होतं. नक्कीच वेगावर स्वार झाला नफीस इकडं आणि डॉट बॉलची होते सांगता. आणि खूप चांगलं माफक असं षटक आपण मगासपासून जे पाहिलं ते हाताळलं इथे नफीस यांनी. पहिल्या षटकांमध्ये एक अवांतर धाव नक्कीच आलेली पण अवांतर धाव देऊन सुद्धा फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्यात ते म्हणजेच 3 धावा. एक शांत आणि संयमी अशी सुरुवात आपण इथे पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. तर आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मार्कवर जो आलाय तो म्हणजेच नक्कीच कमी वयात ज्यांनी गोलंदाजीच्या जीवावर आपल्या संघामध्ये स्थान मिळवलं आणि कामोठे क्रिकेटमध्ये त्यांनी नाव कमवलं तोच म्हणजे जय. आता मात्र आलाय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर असेल नक्कीच आपण ज्यांच्या बॅटमॅन रनची याची वाट पाहतोय तोच शिवा लंके. आता मात्र स्ट्राईकवर जय सामना करेल शिवा यांना.
पहिला चेंडू जय यांच्या षटकातील फुल लेंथ प्रकार चेंडू इथे मात्र नक्की शिवा यांना शांत ठेवायला जास्त वेळ आपला लावला नाही आणि शिवा यांच्या बॅटमध्ये येता पाहतोय खणखणीत असा उंच असा षटकार. नक्कीच आता मात्र धावा यायला लागला शिवा यांच्या बॅटमधून. ह्या धावांची कुठे पहिल्या षटकामध्ये वाट पाहत होते ग्लिस्टर ब्लास्टर हा संघ. इथे मात्र षटकार मारून सांगतोय शिवा की बॉलरला की बॉलरचं इथे स्वागत करताय आणि 6 धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 धावांवर. हॅलो नक्कीच पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार नक्कीच पहिला चेंडू इथे खरपूस समाचार घेतो शिवा. जय यांचा कमबॅक करावा लागेल जय यांना. शॉर्ट लाईन चेंडू होता पुन्हा एकदा भिरकावचा प्रयत्न होता. इथे मात्र वेगावर स्वार झालेत आणि चेंडूला डॉट बॉलचे होते सांगता. नक्की चांगलंसं कमबॅक पाहायला मिळालं. पहिला चेंडू आपण पाहिला फुल लेंथ प्रकार चेंडू होता. शिवा यांनी बॅकफूट लावून त्याला पंच केला. चेंडू गेलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र शॉर्ट बॉल टाकून कमबॅक करता पाहायला मिळतो जय. दरम्यान जय यांच्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. डावखुरा हाताचा फलंदाज शिवालंके. फुल क्रॉस चेंडू. चेंडूला भिरकायचा होता. बॅटची कडा घेते. चेंडू नक्कीच जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. तिकडे क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकीमध्ये 1 धाव तर नक्कीच मिळेल. एका धावांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 धावांवर. तर नक्कीच आपण पाहतो कमबॅक पाहायला मिळते जय यांच्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू नक्की षटकार खाल्लेला त्यांनी. तदनंतर मात्र डॉट बॉल. त्यानंतर मात्र 1च धाव त्यांनी खर्च केली आहे. नक्कीच आपण पाहतो डावखुरा तो फलंदाज इथे शिवालंके यांना पाहिलं. आता मात्र आपण पाहतो स्ट्राईकवरती म्हणजे सॅम्युअल चौगुले यांना. पाहूया काय करते सॅम्युअल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वळतो सामन्याच्या दिशेने. जय स्ट्राईकवर आहे सॅम्युअल. चेंडू बॅटची कडा घेते आणि चेंडू चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. काय कमबॅक केलंय जय यांनी. नक्कीच पहिला चेंडू षटकार जरी आला असेल तरी कमबॅकसाठी मला का ओळखलं जातं हे दाखवताना आपण पाहतो जय यांना. इथे मात्र एक मोठा गडी बाद होताना आपण पाहतो ग्लिस्टर ब्लास्टर या संघासाठी. हॅलो 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 तिथे पहिला आदर आपण पाहतो ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला लागलेला सॅम्युअल यांच्या रूपात. आणि सॅम्युअल यांची जागा घेण्यासाठी आलं ते म्हणजे अजून एक धडाकेबाज असा फलंदाज ओमकार भगत यांना पाचारण केलंय. तर काय गोलंदाजी आपण पाहतो जय यांच्या मार्फत. पहिला चेंडू नक्की षटकार आला. त्यानंतर मात्र शांत आणि संयमी अशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहिली आणि नक्की त्या शांत गोलंदाजी आपण पाहतो. 1 विकेट त्यांना नक्की तिथे मिळाली आहे सॅम्युअल यांच्या स्वरूपात. हॅलो हॅलो तर नक्कीच आपण इथे यूट्यूब लाईव्ह मार्फत देखील हे चालू असणारे सामने पाहतोय. समालोचन कशाकडे जर आपण पाहिलं तर कामोडचा चॉकलेट बॉय म्हणून ज्यांना आपण ओळखतो सिद्ध शिंदाप यांचं इथे स्वागत होत आहे. फुल टच प्रकार चेंडू होता. इथे माझ्या पंचांकडे नक्कीच दात मागितली जाते. पंच दात फेटाळतात आणि डॉट बॉलची होते आहे सांगता पंच आम्हाला सांगतायत. नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता ओमकार यांचा. इथे डॉट बॉलची होते सांगता. या डॉट बॉलच्या सांगतेनंतर 2 षटकार समाप्त होत आहेत. 2 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे फक्त आणि फक्त 10 धावा. नक्की दोन्ही हाणामारी षटका आपण इथे पाहिली. पहिल्या षटकाने नक्की 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर षटकार जरी आला असेल तदनंतर मात्र
एक धाव, फक्त आणि फक्त एक धाव त्यांनी खर्च केली. हॅलो 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 हॅलो. 2 षटका समाप्ती होते. आता मात्र धावसंख्या झाली आहे 10 धावा. इथे मात्र मोठ्या फटक्याची नक्कीच गरज असेल आणि त्याचीच वाट पाहत आहे इथे विश्वास आपल्या संघासाठी. त्यांना विश्वास आहे शिवावर, त्यांना विश्वास आहे ओमकार यांच्यावर. तो वैयक्तिक पहिला इथं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी मात्र तिसरा षटक घेऊन येतो तो म्हणजे रफिक स्ट्राईकवर असेल. तो म्हणजे आतापर्यंत एक षटकार ज्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिला ते शिवालंके आता मात्र स्ट्राईकवर. मोठ्या फटक्यांची इथे गरज असेल ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. शिवालंके यांच्या बॅटमधून वळतो सामने दिशेने. पहिला चेंडू फुलून प्रकार चेंडू इथे मात्र रडारमध्ये आला चेंडू आणि चेंडूला डिपॉझिट केलं मिड विकेटच्या दिशेने. शिवालंके ब्रँडेड शॉट, षटकार. गणेश तर नक्की आता मात्र धावा यायला लागल्या शिवा यांच्या बॅटमधून. 2 मोठे षटकार आपण त्यांच्या बॅटमधून बघितले. इथे मात्र कमबॅक करावं लागेल रफिक यांना. पाहूया पुन्हा एकदा रफिक विरुद्ध शिवा. शफलून खेळण्याचा प्रयत्न. फुल अंतराचा चेंडू होता मात्र पंच आम्हाला इथे इशारा करतायत अवांतर धाव. नक्कीच काहीशी भरकटलेली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल रफिक यांच्या मार्फत. पहिला चेंडू नक्कीच शिवा यांनी प्रेशरवर टाकलाय त्यांना षटकार मारून. त्यानंतर मात्र अवांतर धाव खर्च करतात रफिक. पुन्हा एकदा दुसरा चेंडू रफिक यांचा. सामना करतो म्हणजेच शिवालंके. फुल चेंडू, चेंडूला मारा लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली नक्कीच येतील मात्र मस्तकावर दस्तक दे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. अजून उत्तुंग असा षटकार. आता मात्र धाव यायला लागला शिवा यांच्या बॅटमधून. दाखवून देतात शिवा का मला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात जागा मिळाली, का मला आयकॉन खेळाडू म्हणून या संघामध्ये घेतलंय. इथे मात्र आपला फलंदाजीचा क्लास दाखवताना शिवालंके. या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 23 धावा. नक्कीच असं महागडे षटक हाताळताना पाहतोय रफिक यांना. 2 चेंडू 2 षटकार आणि 1 अवांतर धाव त्यांनी नक्कीच दिलेत. तर आमचे स्कोरर आम्हाला संदीप कांबळे भाऊ आम्हाला सांगतायत की ते 23 धावांपैकी 20 धावा एकटा शिवालंके यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. नक्की त्यासाठीच त्यांना टीममध्ये घेतले. एक अष्टपैलू खेळाडू, एक नावाजलेला खेळाडू ज्यांना आपण पाहतो तेच शिवालंके. स्वतः जबाबदारीवर मॅच संपायची त्यांच्यामध्ये जी एक भूमिका असते तीच भूमिका आपल्याला सांगतोय शिवालंके आपल्या बॅटमधून. तर नक्की मोठे रन मशीन म्हणून ज्यांना मानलं जातं तेच शिवालंके. पाहूया काय करतील. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करता आपण पाहतो पुन्हा एकदा सुबोध गौरी यांना. पुढील चेंडू रफिक यांचा. फुल चेंडूचा भिरकाचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद नक्कीच मागितली आहे. पंच दोन्ही हात खोलून आम्हाला सांगतात इथे मात्र 1 अवांतर धाव. नक्कीच काय प्रेशरमध्ये टाकल्या शिवालंके यांनी रफिक यांना. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर मात्र अजून 1 अवांतर धावले. त्यानंतर पुन्हा षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा 1 अवांतर धाव. इथे मात्र कमबॅक करावंच लागेल रफिक यांना. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली, वेल लेफ्ट केलाय. पंच आम्हाला सांगतायत अवांतर धाव अजून 1. या अवांतर धावनी धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 धावांवर. नक्कीच पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जसं पाहिलेलं खूप किफायतशीर गोलंदाजी त्यांनी नक्कीच केली. आता मात्र इथे धावा खर्च केलेत रफिक यांनी. पुढील चेंडू शॉर्ट ऑफलेंथचा चेंडू होता. चेंडूला कट केलंय. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकीमध्ये 1 धाव
एका धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते म्हणजेच 26 धावांवर. नक्की शांत आणि संयमी सुरुवात आपण पाहिली ग्लिस्टर ब्लास्टर या संघाची. आता मात्र त्यांच्या बॅटमधून रन येताना पाहतोय तेच शिवालंकी. आता मात्र नॉन स्ट्राईकवर आपण पाहतोय. तर आता मात्र रफिक यांचा चौथा चेंडू स्ट्राईकवर होतोय म्हणजेच ओमकार अजून एक अष्टपैलू नावाजलेला असा खेळाडू. आता मात्र त्यांच्या बॅटमधून एक धावांचा डोंगर इथे रचावा लागेल ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. या सामन्यामध्ये जर कम्फर्टेबल पोझिशनला यायचं असेल तर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय. कट करण्याचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले रफिक आणि पाहताच आणि त्यांनी लेन चेंज केली आणि चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. यष्टी रक्षक शिवनी लेवले यांच्या हातामध्ये. अजून एक गडीचं होतंय पतन आणि गडी होतं इथे बाद. तर आता मात्र ओमकार यांची जागा घेण्यासाठी आला आहे ते म्हणजे ह्या संघाचा एक आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम घाटकोपर ज्यांना आपण गेले कित्येक वर्ष पाहिलं घाटकोपर भटवाडी या संघामध्ये आपण खेळताना. तेच नितीन पणाळे आता मात्र आलेत फलंदाजीसाठी. नितीन यांच्या बॅटमधून देखील संघाला अपेक्षा असेल मोठे धावसंख्या बनवण्याची. पाहूया काय करतील नितीन आपल्या संघासाठी. एक नावाजलेला असा खेळाडू, अष्टपैलू असा खेळाडू. लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, दोन्ही खेळ त्यांनी आतापर्यंत खूप चांगले खेळले आहेत. तोच नितीन आता मात्र स्ट्राईकवर. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दिशेने. पुढील चेंडू इथे मात्र रूम बनवली, चेंडूला कट केलं, चेंडू चाललाय कव्हर पॉईंटच्या दिशेने. एक ब्रँडेड चौकार नक्कीच येतो नितीन पणाळे यांच्या बॅटमधून. जसं आपण मगाशी म्हटलं तसं लेदर बॉलचा एक दांडगा अनुभव त्यांना आहे. त्याचप्रकारे आपल्याला दाखवत आहेत शॉर्ट ऑफ लेन प्रकारे चेंडू होता, त्यांनी रीड केला, चेंडूला कट केला. पाहिला पॉईंटला फिल्डर नाही आहे, फिल्डर होता थर्ड मॅनच्या दिशेने. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 धावा. 30 धावा. तर नक्की शेवटचा चेंडू रफिक यांच्या षटकातील. पुन्हा एकदा नितीन यांना शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. आणि डॉट बॉलची सुद्धा सांगता या डॉट बॉल मी 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. तर नक्कीच इथे महागड असं षटक आपण पाहतो रफिक यांच्या गोलंदाजीतून आलंय. 20 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत. मात्र तर पाण्याची मागणी होते इथे, तर लवकरात लवकर जायचं. 12 खेळाडू जो पण असेल तरी लवकरात पाणी घेऊन जायचं. तर इथे मात्र संघासाठी चौथा आणि वैयक्तिक पहिल्याचं षटक घेऊन येत आहेत सचिन पाटील. स्ट्राईकवर आतापर्यंत इन फॉर्म असा फलंदाज शिवा. पाहूया काय घडतंय या षटकामध्ये. फुलंदाजा चेंडू होता, चेंडूला भिरकावलं लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. आणि इथे मात्र खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला.
तर नक्की रिप्लेमध्ये काय आपण पाहू शकता, कार्पेट लगत मारलेला चेंडू होता लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काहीसा लेट आला बॉलवर, त्यानंतर मात्र पायाला लागून चेंडू चालला सीमा रेषे पार 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 34 धावांवर. नक्कीच डावखरे आता फलंदाजाने खेळताना पाहतोय शिवालंके यांना. फुलेन प्रकार चेंडू होता, चेंडूला भिरकावला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? दुसरा धाव अजून नक्की 2 धावांवर समाधान मानावं लागेल शिवा आणि नितीन या जोडीला. जसं आपण पाहिलं क्रिकेटमध्ये मोठे फटके गरजेचे आहेत, त्याचप्रमाणे सिंगल डबल काढणं, स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरा फलंदाज जो आला त्याला देखील तितका चान्स द्यावा महत्त्वाचा आहे. तेच करताना आपण पाहतो शिवा यांना सिंगल डबल करून ही मॅच नक्कीच पुढे नेतात. एक मोठ्या धावसंख्येकडे नक्कीच आगेकूच करतात ग्लिस्टर ब्लास्टर हा संघ. उन्हाचा मारा आपण इथे पाहतोय. त्या दरम्यान आयोजन केलेली ही कामोटे प्रीमियर लीग 2025 पर्व 4 प्रकाश ज्योतातील देखील सामने आपण पाहणार आहोत संध्याकाळी 6च्या नंतर. खूप चांगलं असं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं आणि सर्वांना माहिती आहे ह्या सगळं आयोजनाचं सौजन्य जातं ते म्हणजेच सागर पाटील, आपल्या सर्वांचे लाडके सागरभाऊ पाटील, कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्याचबरोबर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रविराज भगत आणि अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले सामने. तर दरम्यान काय घडतं मॅचमध्ये, इनफॉर्म बॅट्समॅन इथे मात्र होतो बाद. नक्कीच उन्हाचा तडाखा जसं आपण मगाशी म्हणत होतो, बॅट्समॅनला कुठेतरी डिहायड्रेट करताना इथे पाहतो आणि इथे मात्र गडी बाद होतं. शिवालंके एक मोठ्या विकेटच्या पताने इथे ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. तर नक्की शिवा यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अजून एक नावाजलेले असे खेळाडू कामोटे क्रिकेट नगरी शांतिभूषण कामत सर, ज्यांना आपण लाडाने कामत सर ह्या नावाने आपण ओळखतो. तेच कामत सर आता मात्र आले स्ट्राईकवर. कामत सर यांच्या बॅटमधून देखील आपण गेले कित्येक वर्ष चांगली अशी फलंदाजी पाहिली आहे. तीच फलंदाजी इथे मात्र करावी लागेल. एक मोठ्या धावसंख्येकडे लक्ष असेल ग्लिस्टर ब्लास्टर या संघाचं. आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी आपण पाहतो सचिन पाटील यांच्या मार्फत. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहिला. एक डीप कव्हर, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग असे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर खेळताना आपण पाहतोय. सचिननंतर पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, पेस वेरी गेला आणि इथे मात्र बीट होतात कामत सर आणि डॉट बॉलची होते हे सांगता. पुढील चेंडू नक्कीच एक वाईडची अपील तिकडे करण्यात आलेली, मात्र लाईन पकडून गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात तेच म्हणजे सचिन. एक डॉट बॉलची, अजून एक डॉट बॉलची होते सांगता. क्रिटिकल असं षटक जे आपण म्हणतो तेच हाताळतात सचिन. इथे मात्र पहिला चेंडू नक्की चौकार आलेला, तदनंतर मात्र कमबॅक त्यांनी करताना पाहतो सचिन यांना. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. फुल लेन प्रकार चेंडू होता, स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मारलाय कार्पेट लगत लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न. काय चांगले रनिंग बिटवीन विकेट्स पाहायला मिळते इथे आणि 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 धावांवर. 4 षटकापर्यंत धावा झाल्या ते म्हणजेच 38 धावा. नंतरचा सामना नफीस टाकली ना पहिलीवर. नाव कोणा माहिती रफिक ना तो बॉलर, तो रफिक आधी पण टाकलं ना. हा रफिक, हे बॉलरचं नाव सांग.
तर नक्कीच वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन येतात भूषण केंद्रे. फुल लेंथ प्रकार चेंडू होता, नक्कीच स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंड. तिकडे दुखापत झाली आहे का नक्कीच चेक करायचं आहे. तर आयोजकांना विनंती असेल पाणी घेऊन नक्की आत जायचं आहे. तर समालोचन कक्षाकडून विनंती येते पुढील सामना मोरया 11 विरुद्ध शिवांश 11. दोन्ही संघांच्या कर्णधार आणि संघ मालकांना विनंती असेल आपण टॉस का बॉक्स इथे यायचं आहे. या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार इथे पाठवायचे. तर नक्कीच आपण इथे पाहिलं या चेंडूवर स्ट्रेट डाऊन द बॉलर साईड नक्कीच खेळलेलं. इथे मला दुखापत होत होती. भूषण यांना आपण पाहतो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच सगळ्यांना एक विनंती असेल सांभाळून खेळायचं. आपला जीव क्रिकेटपेक्षाही मोलाचा आहे त्यामुळे आपल्या जीवावर बेतेल असं जास्त काही करायचं नाही. एक चेंडू सुटला तरी चालेल. तर वळतो सामन्या दिशेने आपण पाहिलं इथे काही वेळापूर्वी रनआउटच्या मार्फत आऊट झाले ते म्हणजे कामत सर यांच्या जागा घेण्यासाठी आता मात्र आलेत ते म्हणजेच विकास जाधव यांना पाचारण केलंय आता मात्र फलंदाजीसाठी. डावखुरे आताचा फलंदाज विकास पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. तर दरम्यान दुसरा चेंडू भूषण यांचा आता मात्र स्ट्राईकवर असेल ते म्हणजेच नितीन. तर स्ट्रायकर्स आपण पाहतो विकास यांना एक डावखुरे हाताचा फलंदाज. तर पुढील चेंडू भूषण यांच्या षटकातील. तर नक्कीच काही चांगलीशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भूषण यांच्या गोलंदाजीतून. पहिला चेंडू आपण पाहिला यॉर्कर लाईन प्रकार चेंडू होता नितीन यांना. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन प्रकार चेंडू होता आणि डॉट बॉलची होते सांगता. तिथे पुन्हा एकदा विनंती येते मोरया 11 आणि शिवांश 11 दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस आणि समालोचन कक्षाशी यायचं आहे. तो वळता सामन्या दिशेने भूषण पुन्हा एकदा स्ट्राईकर असे ते म्हणजेच विकास. फुल प्रकार चेंडू होता, चेंडू पायाची कड घेते, चेंडू चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे विकेटचं होतं पतन. धावचीच्या स्वरूपात बाद होतात ते म्हणजेच नितीन. अजून एक मोठा गडी इथे होताना बाद आपण पाहतोय. तर नितीन यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. तर आकाश येत आहेत आपण पाहतोय. गेले कित्येक वर्ष त्यांना आपण ह्याच संघासाठी ग्लिस्टर ब्लास्टर या संघासाठी खेळताना पाहतोय. तोच आकाश आता मात्र आलाय फलंदाजीसाठी. आकाशांच्या बॅटमधून 3 चेंडू झालेत. तर 3 चेंडूमध्ये नक्कीच 3 मोठे फटके किंवा 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल आकाशांच्या बॅटमधून. पाहूया काय करू शकतील आकाश आपल्या संघासाठी. त्यादरम्यान भूषण एक सुंदर असं षटक इथे हाताळत आहेत. आपण पाहिलं रफिक यांच्या षटकामध्ये नक्की धावा खर्च झालेल्या आहेत. तिथे मात्र कमबॅक करता आपण पाहिलं ह्याच्या आदल्या ओव्हरमध्ये सचिन यांना. इथे मात्र खूप सुंदर अशी गोलंदाजी करता पाहतोय भूषण केंद्रे यांना. दरम्यान चौथा चेंडू भूषण यांच्या षटकातील स्ट्रायकर आहे ते म्हणजे आकाश. फुल रन प्रकार चेंडू आणि इथे मात्र काय पाहायला मिळते ज्यासाठी आकाशला पाठवलं तेच पराक्रम करताना आपण आकाश यांना पाहतोय. चेंडूला डिपॉझिट केलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकारासाठी. नक्की 2 चेंडूवर इथे चेंडूची मागणी होते.
45 45 धावा स्कोर कार्डवर. हे नवीन नको देऊ, जुना दे. जुना नाही घेऊन गेले ना कोण. पहिल्या मॅचचे बॉल असतील ना. दोन राहिले. 4 चेंडूमध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 45 धावा. नक्की 2 चेंडूने 2 मोठे फटके इथे आकाशांच्या बॅटमॅन पाहावे लागतील. फुल लेंथ बघा चेंडू, त्या चेंडूला टोलावलंय. इथे मात्र मिस टाइम शॉट. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येते आणि इथे झेल होतोय, झेल सुटतोय. आणि या झेल सुटतोय त्या दरम्यान म्हटलं 2 ऑर्गनायझर नाही आहे तू सांगा तुम्हाला ते सांगतो. की इथे कॅचची एक संधी होती, कॅचची एक संधी होती. हॅलो हॅलो, तर झेलची ते संधी होती आणि ते झेल सोडलाय. तर दरम्यान 2 धावा नक्कीच मिळतील आकाश यांना. पुढील चेंडू भूषण यांचा पूर्वार्धातील शेवटचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉलची होते सांगता 5 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 47 धावा. इथे मात्र जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल आयडियल 11 ह्या संघाला सामना जिंकण्यासाठी. तर आपण विनंती करतो शिवांशी 11 या संघाचे कर्णधार हेमंत गुरले, त्याचप्रमाणे मोरया 11 या संघाचे कर्णधार पंकज गाडगे यांना टॉससाठी समालोचन कक्षाशी यायचे. तर आपण पाहिलं या सामन्याच्या पूर्वार्धामध्ये 5 षटका समाप्तीनंतर धावा झाल्या 47. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 48 धावांची गरज. तर मी विनंती करेल, एक मास्टर माइंड कॅप्टन ज्यांना आपण ओळखलं जातं तेच परेश म्हात्रे, आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर परेश दादा आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत, हेमंत गोरले आणि पंकज गाडगे. तर कॅमेरामन तुम्हाला देखील विनंती असेल तर इथे फोकस करायचं टॉससाठी. तिथे टॉस होतो आपण, कॅमेरामन इथे फोकस करायचं आहे. येस, तर आपण पाहतो दोन्ही कर्णधार. पंकजांनी कॉल केला, पंकजांनी टॉस जिंकलाय आणि पंकज आपला निर्णय इथे सांगायचा आहे. नाणेफेक आपण थोड्या वेळ पाहिली, नाणेफेक जिंकली ती म्हणजेच मोरया 11 या संघाने. डिसिजन पेंडिंग असेल तर पंकज आपल्याला विनंती असेल आपला डिसिजन लवकरात लवकर इथे कळवायचं आहे.
तर नक्की स्पीडअप करायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात जर तुम्हाला जे करण्यात आलं सगळ्यांना एक नियमावली पाठवली आहे. त्या नियमावली आपल्याला माहिती आहे जेव्हा सामना चालू होतो तेव्हा 20 मिनिटांमध्ये 4 षटक आपल्याला संपवायचे आहेत. अन्यथा तुमचा एक खेळाडू शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला उभा करावा लागणार आहे. याच नियमावलीचं सगळ्या संघांना विनंती असेल आपण फॉलो करायचं आहे. तर पंचांना देखील आपल्या विनंती असेल आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. इथेच लावा ना. तर सामन्याच्या उत्तरार्धाकडे आपल्याला घेऊन जायला समालोचन करण्यासाठी येत आहे आपल्या सर्वांच्या लाडके आणि कामडचा बुलंद असा आवाज विनोद जगदाळे उर्फ जेडी सर यांना आपण पाहणार आहोत. या सामन्याच्या उत्तरार्धाकडे आपल्याला घेऊन जातील. हॅलो हॅलो. कामोठे प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व पाहतोय आपण आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना ग्लिस्टर ब्लास्टर विपक्ष आयडियल 11 पुढे पाहतोय. प्रथम ग्लिस्टर ब्लास्टर 11 या संघाने फलंदाजी करत असताना धावफलकावरती 47 धावा लावल्या गेल्यात आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष आयडियल 11 या संघासमोर ठेवलं गेले. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या दिशेनं येताना पाहायला मिळते. स्ट्राईक कोण घ्यायचं तसं लिहा. पहिला स्ट्राईक घेणाऱ्याचं नाव लिहा, नंतर नॉन स्ट्राईक वाल्याचं लिहायचं. सुबोध आणि सुनील. प्रशांत हडकवळे बॉलर. प्रशांत ली आणि उर्फ ली बेंडखळे. सुनील येवले स्ट्राईकला. सुनील स्ट्राईकला येवले YEWALE. वळूया मैदानाच्या दिशेनं जिथं आपण 5 षटकांचा सामना पाहणार आहोत. 48 धावांचं लक्ष ठेवलं गेले. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुनील येवले आणि सुबोध गोवारी यांच्या रूपानं आणि गोलंदाजी मार्कवरती कामोट्याचा ब्रेटली म्हणून ओळखला जाणारा प्रशांत आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. ग्लिस्टर ब्लास्टर या संघाकडून अगदी शेवटच्या क्षणाला जास्त बोलीवरती हा गोलंदाज मात्र त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये घेण्यात आला आणि त्या गोलंदाजाला का घेतलं याचं कारण मात्र आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. कारण प्रथमतःच पॉवर प्लेचं षटक त्याच्या हातामध्ये इथे मात्र कर्णधाराच्या माध्यमातून दिलं जातं आहे. आपण पाहतोय सुनील येवले ऑन स्ट्राईक आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी त्या ठिकाणी ली अर्थातच प्रशांत आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. भन्नाट वेगानं पहिल्या चेंडूची सुरुवात मात्र इथे होताना पाहायला मिळते आणि पूर्णतः बीट केलं जाते फलंदाजाला. आपल्या गोलंदाजीचा क्लास पहिल्या चेंडूवरती दाखवून देतोय. सुरेख सुरुवात, चांगल्या प्रकारची सुरुवात इथून होताना पाहायला मिळते. धावा जर पाहिल्या तरी आधी 53 धावा झाल्या होत्या. 54 धावा त्या ठिकाणी शिवांश शिरवण या संघाने पहिल्या सामन्यामध्ये जिंकून काढल्या होत्या. आता या सामन्यामध्ये 48 धावांचं लक्ष आहे.
हे कशा प्रकारे चेस केलं जाणार, परंतु रनअपमध्ये आपल्याला थोडासा अडथळा पाहायला मिळतो, त्यामुळे नव्यानं सुरुवात करणं फार गरजेचं असेल. बरेचसे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, थोडा जरी बिघाड गोलंदाजीमध्ये जर पाहायला मिळाला तर मग नव्याने सुरुवात त्या ठिकाणी चेंडू रिलीज करताना पाहायला मिळत नाही, कारण एक चुकी आणि त्या ठिकाणी मोठी भरपाई क्रिकेटमध्ये करावी लागते, ती चुकी होऊ द्यायची नाही, म्हणून मात्र स्वतःला थांबवलं जात आहे. हा चेंडू सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतो, अतिरिक्त उसरी घेणारा चेंडू. शेवटपर्यंत सुनील येवले यांना मात्र हा चेंडू कळत नाही, अगदी यष्ट्यांच्या वरून सरळ यष्टी रक्षकांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. लगातारचे 2 चेंडू डॉट पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट पाहायला मिळाली. हेमंत गोरुले गोलंदाजीवरती असताना ऋषी दानावडेसाठी लगातारचे 3 चेंडू डॉट टाकले होते. इथे सुद्धा आपल्याला डॉट चेंडू 2 पाहायला मिळालेत. सुनील येवले स्वतःला थांबवत आहेत. माइंड गेम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आमच्या रविराज भगत यांची मात्र नक्की धावपळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हळूवार पद्धतीने ऑफसाईडला ढकलून देण्यासाठी मजबूर केलंय आणि ती रणनीती इथे मात्र आपल्याला योग्य पद्धतीने आकार घेत असताना पाहायला मिळते. धावफलक खुलं केलं जात आहे आणि धावफलकावरती 1 धाव अंकित केली जाते. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षण खुलं असतं, तिथून अचूकरित्या फटके खेळले तर धावा नक्कीच येतात, परंतु इथे मात्र जकडून ठेवले, डांबून ठेवले. आता मोठमोठे फटके खेळण्यासाठी आपण पाहतोय नावाजला जाणारे खेळाडू सुबोध गोवारी आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. चांगले फटके मात्र नक्की त्यांच्याकडे आहेत. एक पॉवरफुल हिटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पॉईंटच्या दिशेनं फटका खेळून काढलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे असताना सीमारेषेच्या दिशेनं चेंडू जातोय. अखेरच्या क्षणाला चेंडूला अडवलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेची इथे संधी, रनआउटची संधी निर्माण होणार काय? पंचांचा बोट आकाशाकडे. स्वस्तामध्ये कमी खर्च आणि जास्त चर्चा. सुनील येवले मैदानाच्या बाहेर बॅक टू द पॅव्हलियन पाहायला मिळतोय. धावांसाठी केला जाणारा आटापिटा लालूच बोटाला लावली गेली आणि ती लालूच महागात पडली आहे. एक मोठा खेळाडू, मोठा धक्का आयडियल 11ला मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. नाराज असणारे, नाखुश असणारे. 3 चेंडूवरती 1 धाव केली होती आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अपयश नशिबी आलं. अपयश पत्करावं लागलं आणि मैदानाच्या आतमध्ये ग्लिस्टर ब्लास्टर संघानं त्या ठिकाणी मात्र एक मोठा जल्लोष केलाय. धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील. त्या 3 धावा. एक मोठा गडी पहिल्या षटकामध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पाठमोरे धाव घेत राहिले. अक्षय गोवारी आपल्याला फलंदाजीच्या मार्गावरती नवीन बॅट्समन पाहायला मिळेल. खोलवर पदरा चेंडू खोदून काढण्याचं काम. भन्नाट वेग, पायामध्ये क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. चांगली गोलंदाजी. आता मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे संघमालक आणि कर्णधार म्हणत असतील काय एवढी बोली लावली खेळाडूला, या गोलंदाजाला. आता गोलंदाजांनी ते काम साकार करून दाखवले. पुन्हा एकदा खोलवर पडला चेंडू स्वतःच्या फॉलर थ्रू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. जरी 48 धावा मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करायच्या असल्या तरी अशी जर गोलंदाजी झाली तर मग ते शक्यच आहे. सुनील येवले सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख झाले आणि फक्त 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नावामध्ये ब्लास्टर आहे आणि ब्लास्टर संघ या ठिकाणी मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ब्लास्ट करताना पाहायला मिळतोय. सन्माननीय श्री सूर्यकांतजी म्हस्कर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपण पाहतोय 40+ तालुका अध्यक्ष पाहायला मिळत आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपल्या KPL कामोठे प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष असं स्वागत करूया आणि वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे.
नवपाडा गावचा युवा खेळाडू आणि एक नवोदित खेळाडू गोलंदाज म्हणून मात्र त्यांनी एक चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. त्याला षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं गेलंय. दुर्वेश गोवारी आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. समोर असणारे सुबोध गोवारी. गोवारी ब्रदर्स एकमेकांच्या आमने सामने क्रिकेटमध्ये भाऊ बंधू या गोष्टींना थारा नाहीये. कशा प्रकारे रणनीती कशा प्रकारे इथून मात्र पाहायला मिळणार. आतापर्यंत पहिलं षटक नावावरती राहिले ग्लिस्टर ब्लास्टरच्या. हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक कुणाच्या नावावरती राहणार. कोण इथून मात्र चांगली खेळी करताना पाहणार काय. पहिला चेंडू पंचांचा हात इथे कळतोय. हा बिमरचा चेंडू आहे आणि त्या चेंडूला इथे मात्र सुबोध गोवारी यांनी सीमारेषेला म्हणजे अर्थातच पॉईंटच्या दिशेने धुडकावून दिलंय. वन बाउंड चौकार पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती आपल्याला 5 धावा पाहायला मिळतील. येणारा चेंडू काय असेल. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू फ्री हिट का तर गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती चुकी केली आहे. पहिल्या षटकामध्ये ली अर्थातच प्रशांत यांनी जे चांगलं काम केलंय ना त्याची सगळी भरपाई या चेंडूवरती दुसऱ्या षटकामध्ये दुर्वेश गोवारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता चेंडू चांगला पाहायला मिळतोय. फटका अगदी सुईमध्ये धागा व्हावा तसा फटका पाहायला मिळतोय. 4 रनांसाठी आपला चेंडू सीमारेषा पार पाहायला मिळतोय. चौकार येतोय. दुर्वेश गोवारीवरती आक्रमण चढवलं जात आहे सुबोध यांच्या माध्यमातून आणि यशस्वी फटका पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या चेंडूवरती पहा त्या ठिकाणी 5 धावा 2 बॉल होता आणि या चेंडूवरती फ्री हिटचा चेंडू 4 धावा म्हणजे एका चेंडूवरती 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. हे षटक महागडे येणार काय. जरी पहिल्या षटकामध्ये 3 आल्या असल्या तरी धावफलकावरती आतापर्यंत 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांची जमवाजवळ इथून मात्र आता होताना पाहायला मिळते आयडियल 11 संघाकडून. प्रत्येक संघाला त्या ठिकाणी मात्र नक्कीच विनंती असणारे पहा 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुमची त्या ठिकाणी टाकून झाली पाहिजेत. 4 षटकं जर टाकून नाही झाली तर तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. म्हणजे फक्त 4च खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील आणि त्या पॅनल्टीला तुम्हाला सामोर जाता कामा नये. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाचं. आपण या ठिकाणी सन्मान घेतोय. सन्मानजी सूर्यकांतजी म्हसकर आपण पाहतोय 40+ तालुका अध्यक्ष आणि यांचा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. विनंती करतोय संदेश भगत यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. ओ हो लॉफ्टेड स्ट्रोक काय पाहायला मिळतोय. परफेक्ट कव्हर ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत असताना सुबोध गोवारी ऑन फायर. 6 धावा षटकार. चांगली कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. दोन चौकार खेळल्यानंतर आता षटकार सुद्धा आपल्याला इथून पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल पुरवा प्लीज. बॉल बॉयना सुद्धा विनंती असेल की आपले बॉल मात्र या ठिकाणी जमा करा. उर्वरित 21 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि विजयासाठी 30 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण पाहतोय आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या या कामोटे क्रिकेटच्या सर्व खेळाडूंचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणून या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरजी पाटील साहेब
सागर पाटील सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं आहे आणि त्यांचं सुद्धा या आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप असं सहर्ष स्वागत. टायमर लावून ठेवायचा आपण मोबाईल टायमर लावून ठेवायचा आहे ना, असं करूया ना. बरोबर ना. मी मगाशी पहिल्याला लावला होता तो त्याच्यात. हा बसल्यानंतर मी लिहायला बसलो ना, मी टायमरच घेऊन बसलो. गडबडवाल्या मॅचेस असतात ना आपल्याला. चला वेळ नका घेऊ जास्त प्लीज. पंचांना सहकार्य करा. चला जाऊया मैदानाच्या 21 चेंडू आणि 30 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे गोलंदाजीवरती दुर्वश त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. सुबोध ऑन फायर. पुढचा चेंडू सरळ हातानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 चौकार आल्यानंतर 2 डॉट चेंडू सुद्धा पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एका बाजून आपण पाहतोय अगदी लेग स्लिपच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करत असताना कामोट्याचा कॅप्टन म्हणून संबोधला जाणारा गिरीश चिमणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुर्वेश यांना सूर सापडलाय. डॉट चेंडू टाकलाय. या चेंडूवरती सुद्धा आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कमबॅक झालंय. जिथून धावा येत होत्या तिथे मात्र नक्की स्वतःला आता चिकाटीची गोलंदाजी करत असताना परिवर्तित केलंय. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. 5 चेंडू झालेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये आला आणि सरळ धुडकावून दिला लॉंगांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 21 धावा या षटकामध्ये दुर्वेश गोवारीला आपण खर्च करताना पाहिल्या आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळालं 24 या आकड्यावरती. या षटकाराच्या साह्यानं 2 षटकं संपली तर 24 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये 24 खर्च केल्यात. बनवायच्या होत्या त्या 48 म्हणजे उर्वरित 18 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून सामना सुरू करून घ्या. आपल्याकडे वेळ कमी असणार आहे कारण आपण पाहतोय या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये टायमर मात्र नक्की त्या ठिकाणी सेट केला जातोय. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं फार गरजेचं. अन्यथा मग एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला खेळवावं लागेल. मोर्या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यामुळे शिवांश इलेव्हन संघाला विनंती असेल की आपण फलंदाजीसाठी तयार राहायचंय. अगदी मैदानावरती आपण पाहतोय लाईट्स त्या ठिकाणी ऑन झाल्यात. विकास जाधव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. खोलवर पद्धतीचा पहिला चेंडू टाकला जातोय आणि आपण पाहतोय शिवालंके अगदी लॉंग ऑफ वरून चेंडूवरती येत आहेत. 1 धाव.
इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं असणार आहे, कारण समोरच्या दिशेनं एक सेट बॅट्समन ज्याने आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार ठोकलेत, सामना एका बाजूला झुकवलाय सुबोध गोवारी संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात आयडियल 11 या संघाकडून. इथे सुद्धा आपल्याला अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू सुद्धा शिवालंके यांच्याकडे जाऊन पोहोचतोय लॉग ऑफ झोनमध्ये आणि तिथे सुद्धा एक धाव येते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त 2 सिंगल खर्च केल्यात. गोलंदाजी अशीच करावी लागेल, परंतु एक मोठा फटका आणि सामना मात्र इथून पूर्ण खुला केला जाईल. कशा प्रकारे आयडियल 11 संघ मात्र या ठिकाणी धावा चेस करत असताना रणनीती आकारणार. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय, फिरवलाय चेंडूला, गरकनगिरकी घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये, फलंदाजाला बीट केलंय. विकास कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कमबॅक इथून आपण पाहतोय ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडून होताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर इथून मात्र 15 चेंडू आणि 22 धावांची गरज अजूनही विजयासाठी पाहिजे. फुल लेंथचा चेंडू फसवलंय. कॉटन बॉलची संधी निर्माण झालेली, इथून मात्र संधी नक्की जिंकली आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आपल्याला. आकाशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अक्षय गोवारी मात्र आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी राहिली, आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. अक्षय गोवारी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. ग्लिस्टर ब्लास्टर संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कमालीची गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये पुनरागमन झाले. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये दुर्वेश गोवारी यांच्याकडून थोडीशी चूक झाली. नो बॉल आला, फ्री हिट आला, मग मात्र धावा खर्च झाल्या. त्यांनीही 3 चेंडू डॉट टाकले, परंतु मोठमोठे फटके मात्र सुबोध गोवारी यांनी खेळून काढले आणि अजून मैदानामध्ये आहेत. अजून एक हार्ड हिटर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल, विक्रांत पाटील. दोन चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक असतील. 14 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय ही स्पर्धा संपूर्णतः झी ऑन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी प्रक्षेपित केली जाते, जिथे आमचे मित्र सन्माननीय संदेशजी भगत यांचं मात्र हे लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतंय. 2 वर्षापूर्वी या लाईव्हच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली आणि यशस्वीसुद्धा झाले या व्यवसायामध्ये. आज त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्ररक्षणामध्ये मात्र नक्की त्या ठिकाणी आणून ठेवला जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल विकास यांचा. विक्रांतसाठी खोलवर पदरा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव पाहायला मिळेल. मोठा फटका या षटकामध्ये अजूनही येऊन दिला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कमाल पाहायला मिळते गोलंदाजाची. रोखून ठेवलंय. येणारे अजूनही 13 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र खऱ्या अर्थानं सामना दोनही बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. सुबोध गोवारी, फटका फसलाय, झेल टिपलाय आणि एक मोठा मासा गळाला लावला. हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. कमीत कमी धावांचं आणि मोठमोठ्या फलंदाजाचं विकेट घेणारं षटक पाहायला मिळालं. विकास जाधव गोलंदाजीची धार दाखवून दिली. चांगला झेल पाहायला मिळाला.
एका बाजूला जर आपण पाहिलं तर आता मात्र मोठं नाट नश्वर अपशकून आपल्याला पाहायला मिळतोय आयडियल 11 संघाला. सुबोध गोवारी बॅक टू द पॅव्हेलियन. पहा विनंती असणार आहे की या ठिकाणी जेवण अर्थातच दुपारचं जे लंच आहे ते आलेलं आहे. सर्वांना विनंती असणार आहे जे जे खेळाडू आहेत ज्यांची मॅच नाही आता लगेच त्यांनी सर्वांनी जेवण करून घ्या. अगदी जर पाहिलं या आयोजन कमिटीच्या माध्यमातून सकाळी आपल्याला पायनॅपल शिरा पाहायला मिळाला आणि आता दुपारी आपण पाहतोय व्हेज पुलाव आणि त्याच्यासोबत चना मसाला. असं एक नंबर नियोजन पाहायला मिळते. आमचे रविराज भगत साहेब यांच्याकडून मात्र भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली जाते आणि विनंती असेल चला आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाच्या लेफ्ट साईडला एक जेवणाचा लंगर लावण्यात आलाय आणि श्री दत्तप्रसन्न ग्रामस्थ मंडळ नौपाडा जे पॅव्हिलियन पाहायला मिळते तिथे अशा 2 ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजे आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाहीये. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. आणि ज्यांना तिखट आवडत नाही त्यांना शिरा सुद्धा आहे पायनॅपल शिरा. ज्यांना शिरा खायचा त्यांनी शिरा पण खाऊन घ्या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम पारितोषिक कामोठे प्रीमियर लीग 2025 1 लाखांचं पारितोषिक आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक 50,000 आणि आपण पाहतोय 10 संघांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र नक्कीच समावेश पाहायला मिळतोय. मालिकावीरासाठी सायकल, एक क्षेत्ररक्षकांसाठी ब्रँडेड शूज, फलंदाजासाठी एक ब्रँडेड बॅट पाहायला मिळेल, गोलंदाजासाठी ब्रँडेड शूज पाहायला मिळतील. म्हणजे आयोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाहीये. शिवालंके मॅन फ्रॉम निगोज षटक क्रमांक 4 घेऊन आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होताना ऑलराऊंडर प्लेअर म्हणून मात्र या टीममध्ये मग नक्कीच त्याचा समावेश पाहायला मिळतोय. ग्लिस्टर ब्लास्टर आणि इथे पहिला चेंडू फिरवलाय झेलची संधी परंतु अगदी थोडासा त्या ठिकाणी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि फलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल नफीस ज्यानं पहिलं षटक मात्र नक्की त्या ठिकाणी हाताळलं होतं आयडियल 11 या संघाकडून. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 20 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. फार वेळ घेतला आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून या ठिकाणी टायमर सेट करण्यात आलेला आहे. जसे 20 मिनिट कंप्लीट होतील आणि जर 4 षटकं संपली नाहीत तर मग मात्र पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतं. इथे सुद्धा आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सामना मागील षटकामध्ये विकास जाधवने आपल्या बाजूने जो सामना फिरवलाय तो सामना इथे मात्र थोडा अडचणीत येताना पाहायला मिळतोय. उर्वरित 10 चेंडू 20 धावांची गरज. 200चा स्ट्राईक रेट आता पाहिजे. कुठला खेळाडू येणार, कुठला खेळाडू ती कामगिरी करणार. खोलवर पद्धतीचा चेंडू 1 धाव येते. एका धावेवरती समाधान. स्वतःवरती आत्मविश्वास विक्रांत दाखवताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू टाकले गेले. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये सुद्धा सुरुवातीला आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जिथे आकाश जाधव
यांनी पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या होत्या. शिवालंकेने ती कामगिरी केली. विक्रांतसाठी पुढचा चेंडू टाकला जातोय. सामना बनवलाय परंतु कोण कोणावरती भारी पडणार, मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे नितीन पाहायला मिळतील. चांगलं कलेक्शन पाहायला मिळतंय. इथे सुद्धा एकच धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आयडियल 11 संघ थोडासा अडचणीमध्ये. एक मोठा फटका, सामना खुला केला जाईल परंतु तो एक मोठा फटका कधी येणार याची मात्र आता उत्कंठाशी गेला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फसवला जातोय. झेल सोडलाय. एक मोठं जीवदान मिळतंय नफीस यांना इथे या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि शिवा लंके मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फसवलं होतं. एक धाव इथे सुद्धा येते. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज असणारी. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामना बनलाय, सामना बनवलाय. हा चेंडू कशा प्रकारे टाकला जाणार, एक रोमहर्षक मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी केली जाणारी धावाधाव, धावांसाठी केली जाणारी धावाधाव. चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे 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 डॉट चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. शिवालंके काय अष्टपैलू खेळाडू म्हणून आहे, त्याची चाहूल इथे मात्र प्रतिस्पर्ध्यांना करून दिली आहे, दाखवून दिलंय. फलंदाजी करत असताना ज्यावेळेस संधी मिळाली ओपनिंगला आले, चांगले फटके खेळले. अगदी 47 धावापर्यंत धावफलक नेऊन ठेवले. आता ज्यावेळेस धावा डिफेंड करायची जबाबदारी आली आहे त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी धावा सुद्धा डिपेंड करताना पाहिले. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 4. डॉट 2 चेंडू टाकलेत. विकेटची संधी निर्माण झाली ती सुटली. आपण पाहतोय आप्पाज किचनचे सर्व्हिसवर आपण प्रवीण म्हात्रे साहेब यांना पाहतोय. आप्पा म्हणून संबोधलं जातं आणि या व्यासपीठावरती त्यांचं आगमन होतंय. आणि या स्पर्धेसाठी मात्र आपण पाहतोय यांच्याकडून या ज्या पारितोषिकाच्या ट्रॉफ्या आहेत ना, या भव्य ट्रॉफ्या मात्र त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात येत आहेत. तर त्यांचं आयोजन कमिटीच्या वतीनं मात्र सहर्षाचं स्वागत. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. संघाचा संघनायक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना आपण पाहतोय ओमकार भगत गोलंदाजी मार्कवरती. धावा आता मात्र जास्त ठेवल्यात. विकास आणि शिवालंके आणि 3रं आणि 4थं षटक हाताळत असताना सामना अगदी एका बाजूला झुकवलाय. ओमकार भगत कशा प्रकारे गोलंदाजी करणार. 17 धावांची गरज असताना नक्की साजी चेंडू टाकला. शिवालंके चेंडू खाली. पहिल्या चेंडूवरती झेल टिपला जाईल. विकेटचं पतन होईल आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. नफीस मैदानाच्या बाहेर. काय क्रिकेट, काय गोलंदाजी पाहायला मिळाली, काय कमबॅक पाहायला मिळाले. ग्लिस्टर ब्लास्टर संघ मात्र चांगली कमालीची कामगिरी करतोय. 5 चेंडू आणि अजूनही 17 धावांची गरज. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन आपल्याला मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळेल सचिन पाटील. फक्त आणि फक्त घणाघाती हातोड्याचे प्रहार करण्यासाठी नावाजला जाणारे खेळाडू, ज्यांच्याकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे, परंतु आज ते करून दाखवावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्यानं काय जाते. प्रयत्न करा, झाला तर यशस्वी व्हाल आणि नाही झाला तर सुरुवात पुन्हा एकदा तुमची नव्याने अनुभवातून होईल. त्यामुळे प्रयत्न करायला विसरू नका मित्रांनो. ओमकार याचा चेंडू अगदी सरळ यष्ट्यांवरून यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. पहिलं षटक आपण प्रसाद यांचं पाहिलं, ज्यांना ली नावानं संबोधलं जातं. सुनील येवलेसारख्या मोठ्या खेळाडूला त्या ठिकाणी रनआउटमध्ये बाद केलं गेलंय. फक्त 3 धावा खर्च केल्या. दुर्वेशचा पहिला चेंडू न आला असला तरी दुर्वेशनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली मी म्हणेल.
सचिन पाटील इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बराचसा बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर डॉट 16 धावा अजूनही 5 चेंडूंमध्ये गरज असणार आहे. वाईट चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. माफ करा 4 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे सुद्धा अंकाचा भेद घेऊन डॉट चेंडू. इथे रनआउटची संधी निर्माण. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विक्रांत पाटील मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक घेण्यासाठी मात्र त्या ठिकाणी आटापिटा केला होता, परंतु त्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. फक्त 3 चेंडू शिल्लक असणार आहेत, तर फक्त मोठमोठे प्रहार करावे लागतील. अजूनही 16 धावांची गरज आहे. रोहित जाधव इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये इन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतो इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल आहे तो यावर्षी कामोठे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फलंदाजीच्या मार्कवरती इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रोहित जाधव येताना पाहायला मिळतो. तो इम्पॅक्ट टाकावा लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर सीमारेषेच्या दिशेने चेंडू जात असताना शिवालंके चेंडूवरती येणार आहेत. एकच धाव पाहायला मिळाली आणि इथे एकच धाव पाहायला मिळेल. जरी दुसऱ्या धावेसाठी संधी उपलब्ध होती तरी स्वतःवरती सचिन पाटील यांनी आत्मविश्वास दाखवलाय. 2 चेंडू 15 धावांची गरज. जखडून ठेवले पूर्णतः. इथे मात्र आपल्याला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जात असताना अगदीच चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाते, परंतु सामना मात्र हातातून निसटलाय. अगदी असं म्हटलं जातं की दिवा विझण्याच्या आधी जोराने फडफड करतो ना, ती फडफड म्हणावी की काय या गोष्टीला. इथे चौकार येतोय परंतु सामना हातामधून निसटलाय. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू मोठा फटका आलाय, परंतु सामना मात्र गमावला इथून आयडियल 11 संघाने आणि ग्लिस्टर